राम शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं काल अपघाती निधन झालं। मित्रांनो, खूप अतिशय वाईट घटना महाराष्ट्रासाठी ही म्हणावी लागणार आहे। मित्रांनो, माझा बळीराजा परिवारातर्फे आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी अर्पण करतो। तर मित्रांनो, पाहूयात मुंबई, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक 29 जानेवारी 2026चे कांदा बाजार भाव। चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे। तर सुरुवात करूयात मुंबई येथून। मुंबई येथे आज 78 कांदा गाड्यांची आवक आली होती। सफेद कांदे 1500 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। जुने कांदे हे 400 रुपयापासून 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकले। नवीन कांदे गोळा साईज 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले। त्या खालोखाल मोठे साईज कांदे 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 1 रिटेल कांदे 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 2 रिटेल कांदे 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टा 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेली आहे। तर बेंगलोर येथे आज 74,542 गोण्यांची आवक आली होती। निप्पाणी येथील कांद्याचे 1-2 लॉट 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले। सोलापूर येथील 1-2 लॉट 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। बिग साईज कांदे 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम कांदा 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे। तर चेन्नई येथे 55 कांदा गाड्यांची आवक आज आली होती। मीडियम कांदा 1500 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकला। जास्तीत जास्त 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत। तर हैदराबाद येथे आज 130 प्लस कांदा गाड्यांची आवक आली होती। 1-2 लॉट 1800 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले। एक्स्ट्रा सुपर कांदे 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम कांदा 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे। मित्रांनो, आपण जे रिपोर्ट पाहिले मुंबई, चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर येथील कांद्याचे भाव आजचे जर पाहिले तर कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कमी झालेले आपल्याला या रिपोर्टवरून दिसून येत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।